सोलापूर जिल्हा ओळखला जातो, परंतु तिथं पण आता खरीपामध्ये बऱ्यापैकी पिकं घेण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. ते आजच्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. आता आजची मीटिंग घेत असताना सध्या डाळिंबावर फार वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरलेले, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त होतात. त्याच्यामध्ये काय आपण केलं पाहिजे. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा कार्यक्रम राबवत असताना जास्तीत जास्त केंद्राच्या योजनांचा निधी कसा आपण शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या करता वापरला गेला पाहिजे, त्याच्या संदर्भात बियाणं पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय दर्जेदार आमच्या शेतकऱ्यांना कसं मिळेल याबद्दलचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यात काही चुका झाल्या तर क्वालिटी कंट्रोलला देखील लक्षामध्ये आणून त्या चुका म्हणजे जे कोणी चुका करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या बद्दलचं आम्ही ठरवलेलं आहे. पीक कर्जचं वाटप व्यवस्थित सुरू आहे 5ही जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या बद्दल आमचा आजही प्रयत्न चालू आहे की बीडच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा योजनेला केंद्राने परवानगी द्यावी. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून प्रयत्न चालू आहे. आमचे कृषी मंत्री स्वतः दिल्लीला जाऊन कृषी मंत्री आणि सचिव दिल्लीत संबंधित मंत्री महोदयांना भेटलेले आणि त्यांना आग्रह केलेला आहे. ते म्हणाले की जरूर आम्ही विचार करू, परंतु अजून त्यांनी नाही पण म्हटलं नाही, होही म्हटलं नाही. आम्ही ते हो म्हणतील या आशेवर आहोत, पण आम्ही पुन्हा पाठपुरावा तिथं करणार आहोत. खताच्या बद्दल साधारण हवामान खात्याने सांगितलेलं आहे की आज अंदमान निकोबार परिसरामध्ये पाऊस पोहोचतोय मान्सून, आणि नंतर आपल्या केरळमध्ये देखील येतोय, आणि केरळनंतर आपल्या गोवा आणि कोकणचा जो भाग आहे तिथं पण पोहोचेल असं आज स्पष्ट बातम्या देखील काही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये आलेले आहेत, आणि तो हवामान खात्यानेच हवाला दिलेला आहे. शिवाय आपल्यातल्या काही राज्यातल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याबद्दलची पण काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतोय. काही भागामध्ये विजांच्या कडकडासह काही वादळ पण होण्याची शक्यता आहे आणि पाऊस पण पडण्याची शक्यता आहे. तर तेही आम्ही त्या जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांना लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. अशा पद्धतीनं या सगळ्या संदर्भातली काळजी आम्ही घेतलेली आहे. थोडंसं आम्हाला शंका आहे की ज्या ज्या आपल्याला रॅक लागतात आमच्या रेल्वे विभागाच्या, त्या वेळेमध्ये आम्हाला उपलब्ध व्हाव्यात, कारण सध्या कोळशाच्या करता आणि सिमेंटच्या करता थोडं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. परंतु पाऊस वेळेमध्ये सुरू झाला आणि हवामान खात्याने हेही सांगितलं की दरवर्षीप्रमाणेच सरासरी पाऊस पडणार आहे, आणि मग पाऊस पडल्यावर आमचा शेतकरी वापशावर पेरण्याही करायला सुरुवात करतो आणि मग खताची पण मागणी त्या ठिकाणी वाढते. तर तिथं कुठेही अडचण येऊ नये अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेले आहे. शेवटी मुख्यमंत्री पण आढावा घेतील, तिथं ह्याच सगळ्या गोष्टीची चर्चा होईल, ओवाप होईल आणि त्याच्यातले निर्णय राज्याच्या स्तरावर पण घेतले जातील. अशा पद्धतीनं आजची बैठक पार पाडली गेलेली आहे. आणि ह्याच्यात हाच कन्सेप्ट आमचा होता, जे विकेल तेच पिकेल, आणि तीच भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारची आग्रही आहे. हे पण आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्या पालकमंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. इतर पण बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु ते सगळे आकडे मी सांगत तुमचा सगळ्यांचा वेळ घेत नाही. पण तशा प्रकारे जास्तीत जास्त केंद्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, व प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, त्याच्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, महाडीबीटी प्रणालीवरून दिलेला एकूण लाभ, या सगळ्याला आम्ही अग्रक्रम देण्याचं ठरवलेलं आहे. कारण त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्या राज्यातल्या शेतकरी वर्गाला व्हावा हा आम्हा लोकांचा दृष्टिकोन आहे. शेती पंपाच्या बद्दल पण आम्ही उद्दिष्ट काय कितपत साध्य केलेलं आहे, शेतकऱ्यांना कुठल्या काय अडचणी काय. एक झालंय, तुम्हाला अजून एक ॲडिशनलची माहिती द्यायची. मधल्या काळामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असताना आपली डिमांड ही जवळपास 25,000
मेगावॉट पर डे गेलेली होती ती आता 2000 मेगावॉट पर डे कमी झालेली आहे आणि अजून जसं वातावरण हे बदलेल तशा पद्धतीनं ती डिमांड कमी कमी होईल. म्हणजे कदाचित हे पाऊस वगैरे सुरू झाला तर ती 20,000पर्यंत आली तर आपण आश्चर्य वाटून देऊ नका. त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीत राज्यात आता भारनियमन नाही. मात्र पूर्वीचं जे सूत्र होतं की 4-7 दिवसातले निम्मे दिवस रात्री 20-10 तास आणि निम्मे दिवस आठवड्यातले दिवसा 20-8 तास अशा प्रकारचं नियोजन आम्ही चालू ठेवलेलंच आहे. शिवाय सोलरला अग्रक्रम, सोलर पंपाला अग्रक्रम देण्याचं आमची राज्य सरकारची त्याच्यामध्ये भूमिका आहे. तसंच आजच्या बैठकीच्या निमित्तानं आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना कृषी मंत्री असतील, कृषी राज्यमंत्री असतील किंवा सोलापूर साताराचे पालकमंत्री असतील यांच्याकडनं आल्या, अधिकाऱ्यांच्याकडनं आल्या. विशेषतः ठिबकला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं. काही योजना राबवत असताना त्याच्यामध्ये लोक कशा प्रकारचा प्रतिसाद देतात त्याच्यावर ते लिंकअप करावं. जसं आम्ही आता वेळेत कर्जफेड केल्यानंतर त्याला बिनव्याजी कर्ज द्यायचं, वेळेत कर्जफेड करणार नाही त्यांना 12% व्याज लागेल. अशा जे काही त्यांना प्रोत्साहन पण आम्ही देतो की त्यांनी पण आर्थिक शिस्त त्यांना लागावी आणि आपण पण बेनिफिट देत असताना जो शिस्त पाळतोय त्याला त्याचा बेनिफिट मिळावा, हा दुहेरी हेतू आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा आहे. आज हे सगळे कार्यक्रम घेत असताना आम्ही मगाशी येतो माझा कार्यक्रम देणे महिलांना शेतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजचा कार्यक्रम पत्रिका तो 50% मध्ये जे काही आम्ही 100 शेतकऱ्यांना उद्या द्यायचं ठरलं तर पहिल्या महिला शेतकरी त्याच्यामध्ये असतील आणि बाकीचे मग राहिलेले 50 आमचे पुरुष राहतील, पुरुष शेतकरी राहतील. अर्थात दोन्ही शेतकरीच राहणार आहे. त्याचाही फायदा माझ्या महिला भगिनींना मोठ्या प्रमाणावर होईल. आज आम्ही सकाळी बाळासाहेब पाटील, मी आणि शंभूराजे देसाई यांनी एक कार्यक्रम कोयनेच्या परिसरामध्ये केला. कोयनेला वीज निर्मिती करून जवळपास 60 वर्षे आज पूर्ण झाली आणि त्याचा एक कार्यक्रम घेतला होता. काही माझ्या तिथल्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या वाटपाचाही कार्यक्रम झाला. त्याच्यात विभागीय आयुक्त आणि मदत पुनर्वसनचे आमचे असीम गुप्ता आणि खासदार सगळेच तिथं बरोबर होते. तोही कार्यक्रम चांगला झाला. डॉक्टर भारत पाटणकर वगैरे सगळे होते आणि तेही आम्हाला एकदा कोयनेचं जे काही अनेक वर्ष कोयना खरं तर आपल्या राज्याला वरदान ठरणारी एक प्रकल्प आहे, पण तिथल्या लोकांना त्या काळामध्ये कायदे नव्हते प्रकल्पग्रस्तांच्या करता, धरणग्रस्तांच्या करता. निव्वळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाईंनी आवाहन केलं आणि त्यावेळेस लोकांनी आपली घरदारं सोडली आणि गावाच्या गावं सोडली आणि त्यांनी धरणाला पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेतली. आज तिथेही मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती वगैरे होते. त्याच्यामुळे कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटपचा शुभारंभ आणि इतर पण काही कार्यक्रम आम्ही तिथे केले. आणि तसंच प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती इथं नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. खरं तर 2011 सालीच ती इमारत 6.5 कोटी रुपये खर्च करून अर्धवट पडलेली होती. ज्यावेळेस दादाजी भुसेंच्या ती लक्षात आलं त्यावेळेस राहिलेले 3.5 कोटी रुपये आता आम्ही घातले आणि त्यांनी ती इमारत पूर्णत्वाला नेली. अशा पद्धतीनं साधारण 10 कोटी रुपयाची खूप चांगली वास्तू, 40 खोल्या आहेत, अटॅच बारडब्ल्यूचे, प्रत्येक ठिकाणी 3 लोक राहू शकतात आणि त्याच्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे, आम्ही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे, आम्ही शेतकरी वर्गाला प्रशिक्षण देणार आहे आणि ते प्रशिक्षण पण तिथं सुरू झालेलं आहे. जसं यशदाच्या धर्तीवर ती रामेती म्हणून आपली स्कीम आहे त्याही पद्धतीचं काम आम्ही केलं. आणि आता पुणे महसूल विभागाची खरीप हंगाम नियोजनाची बैठक ही करण्यात आली. आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार. हा आमचा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं योग्य पद्धतीचा मार्ग काढू. बाकीच्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. नानांना पण जे काही त्यांचे गैरसमज झालेले असतील ते दूर करण्याचा यथोचित प्रयत्न केला जाईल. एक हा विचार
आधी येणार म्हणजे कुणी आधी येणार सांगितलं? वेळेत येणार. वेळेत येणार म्हणल्यावर खतं आणि बियाणं वेळेत मिळणार. अहो, आता मी काय सांगितलं सुरुवातीला, ताई तुम्ही ऐकलं नाही का? जी काही आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची डिमांड असेल वेगवेगळ्या पिकाची, वेगवेगळ्या बियाणाची, ती पूर्ण करण्याचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आमच्या कृषी विभागाने केलेलं आहे. आणि अंतिम निर्णय ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्याच आठवड्यात आम्ही जास्त करून उद्याच मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, त्यांनी जर परवा दिवशी वेळ दिली किंवा जास्तीत जास्त गुरुवारी वेळ दिली तर ती संपल्यानंतर राज्याच्या संदर्भातलं धोरण कृषी मंत्री तिथं जाहीर करतील. पिकाच्या उत्पादन वाढीच्यासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आलेला आहे. नवीन जे काही टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो तो देखील कसा करायचा तेही सांगण्यात आलेले आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ऊसाचं टनेज वाढलं, त्याच्यामुळे ऊसाचं क्षेत्रही काही प्रमाणात वाढलं, पण टनेज वाढलं. त्याच्यामुळे ऊसाचे क्रशिंग करण्याच्या करता अद्यापर्यंत आपल्याला कारखाने चालू ठेवावे लागलेले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता काही कार्यक्रम आम्ही अशा हातामध्ये घेतलेले आहेत. मध्ये जसा 3 वर्षाचा पुरस्कार आम्ही दिला, तर ते पुरस्कार देत असताना वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी फळबागांचं, भाजीपाल्याचं, धान्याचं आणि ऊसाचं टनेज वाढवतात, उत्पन्न जास्त काढतात, त्यांच्यामध्ये स्पर्धा लावायची. स्पर्धा लावून त्यांना यथोचित त्यांचा सत्कार करायचा. त्यांना आजूबाजूच्याही शेतकऱ्यांना त्यांचा प्लॉटचं प्रात्यक्षिक दाखवायचं आणि तिथं कृषीचे छोटे छोटे मेळावे भरवायचे. उलट आता कृषी मंत्र्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गावोगावी बैठका घ्यायला सांगितल्या. आणि आम्ही आज जिल्हा वाईज आमच्या 5 जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये जवळपास काही ठिकाणी 65%, 70%, 80%, 85% पर्यंत गावामध्ये अशा प्रकारच्या बैठका कधी होत नव्हत्या. तालुक्याच्या ठिकाणी तर प्रत्येक 13 तालुक्यामध्ये बैठका झाल्या. सगळ्या ठिकाणी तिथले आमदार हजर होते आणि त्यांनी पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला, असं पण जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि शिवाय मगाशी तुम्ही म्हणला टनेज वाढवण्याच्या करता, उत्पन्न वाढवण्याच्या करता, तर त्याच्यात आपण कापूस, सोयाबीन आणि तेलयुक्त बिया हे असतं, तर त्याच्यामध्ये आम्ही या महत्वाच्या पिकांच्या करता उत्पादन आणि मूल्य साखळी बळकटी करण्याच्या करता राज्य शासनाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादन वाढ आणि मूल्य साखळी विकास योजना सुरू केलेली आहे. यंदाच्या वर्षी आम्ही त्याला 350 कोटी रुपये उपलब्ध करून देतोय. कॅबिनेटने गेल्याच महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यता दिलेली आहे. बजेट स्पीच मध्ये अतिशय व्यवस्थितपणे ते सांगण्यात आलं आणि कृषी विभाग त्या कामाला लागलेला आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की कापसाचा भाव तर 12,000 13,000 रुपये क्विंटल चाललेला आहे. इथपर्यंत उच्चांकी भाव देखील मिळतोय आणि त्याच्यातून शेतकरी पण समाधानी त्या ठिकाणी आपण पाहतो. लोकांना नाही मिळणार. ज्या बँकांनी कर्ज दिलेले त्या बँकांमध्ये त्या शेतकऱ्याच्या नावाने जमा होणार. अहो, आता आपली योजना कधी जाहीर केली महाराज? एक मिनिट. आपण आता ह्या बजेट अधिवेशनामध्ये, आत्ताच्या बजेट अधिवेशनामध्ये आपण तशा पद्धतीनं योजना जाहीर केली आणि मागची जी योजना जाहीर केलेली आहे त्याचे जसे आकडे येत आहेत, आकडे आम्हाला सहकार विभाग कळवतो. याच्यामध्ये कृषी विभागाचा तसा अर्थार्थी संबंध येत नाही. पीक कर्ज देण्याचं काम विकास सोसायटी, 3 टायर सिस्टीम, विकास सोसायटी, जिल्हा बँक, राज्य सहकारी बँक आणि काही राष्ट्रीयकृत बँका देखील असतात, परंतु त्यांचं प्रमाण फार कमी आहे. मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं 80%, 85% पीक कर्जाचं वाटप हे जिल्हा बँका करतात, जिथं जिल्हा बँका सक्षम आहेत तिथं. आणि त्या प्रकारे त्यांच्या याद्या आल्या तर आम्ही लगेचच त्यांचे पैसे व्याजाचे पास ऑन करू.
मला वाटतं नाही 7 जागा आहेत. काल मी एक बातमी माझ्या बघण्यात आली. काल आम्ही सगळेजण सांगली आणि सातारच्या दौऱ्यामध्ये होतो. पवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. मध्ये 3 दिवस का 4 दिवस उदयपूरला ह्यांचं शिबिर होतं काँग्रेसचं. त्याच्यामुळे काँग्रेसचे आता नेते मंडळी आज पोहोचले असतील किंवा काल पोहोचले असतील. आता या दोघांची काय चर्चा झाली माहित नाही, पण उद्या आमची एक मीटिंग महत्वाची सीएम साहेबांनी लावलेली आहे 12:30ला चव्हाण प्रतिष्ठान सह्याद्री गेस्ट हाऊसला. तिथं आम्ही त्यावेळेस विचारू. मला मागच्या वेळेस असं ठरलेलं होतं. मागच्या वेळेसचं मी सांगतो, 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडणुका आल्या त्यावेळेस काँग्रेसकडे साधारण जेवढा एक उमेदवार निवडून आणण्याच्या करता मतं पाहिजे तेवढी आहेत. कदाचित 1-2 मतं जास्त असतील. राष्ट्रवादीच्या बरोबर जे अपक्ष आहेत आणि राष्ट्रवादीचे अधिकृत आहेत त्या सगळ्यांचा विचार करता राष्ट्रवादीकडे साधारण 7-8-10 मतं जास्त आहेत. शिवसेनेकडे साधारण 20-1 मतं जास्त आहेत. 18 ते 20. 1-2 मतं इकडे तिकडे होतील बाबा. तर अशा पद्धतीची ती परिस्थिती आहे. आता मागच्या वेळेस साहेबांनी आमच्या कोट्यामध्ये एकच जागा येत असताना पवार साहेबांच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्री महोदयांनी 2 जागा राष्ट्रवादीला दिल्या. त्यावेळेस साहेबांनी अशी विनंती त्यांना केलेली होती की ह्यावेळेस आम्हाला द्या, कारण आम्हाला एक महिला पाठवायची आणि एक जेंट्स पाठवायचा. तर त्या पद्धतीनं जागा दिलेली होती. आम्ही त्यावेळेस फौजिया खान ॲडिशनलच्या आमच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा त्यांना पाठवलं. तसं आता तो अधिकार हा मागच्या वेळेस कबूल केल्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. तर उद्धव ठाकरे साहेब काय ठरवतील ते अंतिम. असं पवार साहेब म्हणले नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही नांदेडची पवार साहेबांची प्रेस पाहिली, मग त्यात आले. अहो मी विचारतोय त्याच्यात आलंय का? मग आले असले तर मी काहीच बोलू शकत नाही. आमचे सर्वोच्च नेते पवार साहेब आहेत. ते राष्ट्रीयवादीमध्ये सर्वोच्च नेते पवार साहेब सांगतील ते फायनल, सोनियाजी सांगतील ते काँग्रेसमध्ये फायनल, आणि शिवसेनेमध्ये उद्धवजी सांगतील ते फायनल. नहीं, वो उनके पार्टी के बारे उन्होंने क्या कहा, जब हम रूलिंग पार्टी के नाते आ जाएंगे तब उसका डिसीजन लेंगे. स्टेट में वो अधिकार अपना नहीं है. वो सेंट्रल का इलेक्शन कमीशन का है. हमारा अधिकार क्या है? लोकल बॉडीज के बारे में हम अधिकार ले सकते हैं. नहीं, लोकल ये देखो, लोकल बॉडीज के लिए कांग्रेस ने लोकल बॉडीज के बारे में नहीं कहा. आप वैसा ये मत करना. उन्होंने कहा जब उनके हाथ में सेंट्रल गवर्नमेंट आ जाएगी तब इसके बारे में हम उसका डिसीजन ले लेंगे. ऐसा मुझे जो मालूमात मिली है. किसने? उनके पार्टी के कार्यकर्ताओं को बूस्टर मिलने के लिए वो वैसे ही बोलेंगे. वो उनको जो ठीक लगता है वो स्टेटमेंट उन्होंने किया है. और जो राजशेखर रेड्डी अपने तेलंगाना के चीफ मिनिस्टर, आंध्र प्रदेश के चीफ मिनिस्टर, चेन्नई अपने तमिलनाडु के चीफ मिनिस्टर, उनको जो ठीक लगेगा वो उसी हिसाब से कहेंगे. अपना पश्चिम बंगाल के चीफ मिनिस्टर नहीं, उसके बारे मैं हमेशा देखो, मैं स्टेट में काम करता हूँ. स्टेट के बारे में डेवलपमेंट का जो भी सवाल पूछना है वो आप पूछ सकते हैं. नेशनल लेवल का जो सवाल है उसके बारे में मैं जवाब नहीं दे सकता. वो मुझे अधिकार नहीं है. त्या बाबतीमध्ये आजच मला नवनाथ पारखे मगाशी भेटले. ही मीटिंग सुरू व्हायच्या आधी त्यांनी मला निवेदन दिलं.
मी ताबडतोब PMPML चे मिश्रा आणि राहुल पाटील वन विभागाचे यांना सूचना दिलेल्या आहेत की जोपर्यंत ती अडचण दूर होत नाही तोपर्यंत थांबवा असं सांगितलं. मला जे काही बोलायचं तो माझा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, संविधानाने मला अधिकार दिलाय. मला जे वाटतं ते मी बोलणार. मी काही बोलताना असं कुठं माझ्यावर केस होईल असं काही बोललोय का? नाही. आपल्या प्रशासनाची एक परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राचं प्रशासन अतिशय चांगलं चालतंय. चव्हाण साहेबांनी जी शिस्त लावली ती शिस्त पुढं तशीच चालत आलेली आहे. त्याच्यामुळं बहुतेक सगळे चांगले अधिकारी आहेत. आता इथं बसलेले सगळेच पत्रकार चांगले आहेत की नाही? का तूच चांगला आणि बाकीचे वाईट आहेत? नाहीये. तसंच आहे बाबा. म्हणून म्हणतो की आमचे सगळेच अधिकारी चांगले. त्याच्यामध्ये आता हे गेले तरी आशिष शर्मा का आले, गेल्या आठवड्यात आले मला वाटतं. ते इतके दिवस तिकडे होते. काही चांगले जातात, काही चांगले येतात, हे चालत असतं. त्याच्यातनं प्रशासन आम्ही व्यवस्थितपणे चालवतो. त्याच्यामध्ये स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पर्यंत हे काहीतरी पोचलंय असं माझ्या कानावर आहे. उद्या दिलीपरावांना विचारीन की दिलीपराव असं काही आपल्या कानावर आलंय का? ते नसेल आलं म्हणलं तर त्यांना सांगेल की बाबा त्याची नोंद घ्या आणि पुढचं काही जे काही योग्य असेल, नियमाने असेल त्या पद्धतीनं तुम्ही करा अशी मी विनंती करीन. कोण? बर, वेलकम. त्यांचं स्वागत आहे पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्यात. का एक मिनिट, हे पक्षीय संदर्भात मी आज ही पुणे विभाग खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक घेतली. आता प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या परीनं आंदोलन करत असतात, निदर्शनं करत असतात. कधी आम्ही जातो त्याही वेळेस, कधी भाजपचे लोक आंदोलन करत असतात, कधी सेंट्रलचे लोक आले तर कधी शिवसेना आंदोलन करते, काँग्रेस आंदोलन करते, राष्ट्रवादी आंदोलन करते. हे चालतं. याच्यात तो एक अविभाज्य भाग आहे. कुणाच्या? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून भूमिका स्पष्ट करताना जयंत पाटील करतील, परंतु माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. मी काल सांगलीत देखील सांगितलं, साताऱ्यामध्ये देखील सांगितलं, आज पुण्यामध्ये देखील सांगतो की आपल्याकडे जे महत्वाचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न महत्वाचा आहे, बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे. आता पाऊस येतोय त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या आपल्या खरीप हंगाम पूर्व तयारीच्या संदर्भातला प्रश्न महत्वाचा आहे. आम्ही जे काही बजेट स्पीचमध्ये जाहीर केलेले आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करणं आणि त्याची सुरुवात आम्ही लोकांनी केलीच आहे. त्याची अंमलबजावणी नीटपणे कशी करता येईल ह्याबद्दलचे प्रश्न महत्वाचे आहेत. जातीमध्ये सलोखा राहावा हा प्रश्न महत्वाचा आहे. जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्राची जी सुसंस्कृतपणा आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला कुठं धक्का लागता कामा नये हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्या सगळ्याचा विचार सर्वच राजकीय पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी करावा अशी आमची आग्रही विनंती आहे त्यांना. तू मगाशी ऐकलं नाही का ग? मी आताच 2 मिनिटं सांगितलं. अहो, मी ऑन रेकॉर्डच सांगितलं की नवनाथ पारगे म्हणून माझा एक कार्यकर्ता आहे, त्यांनी मला मगाशी पत्र दिलं. मी राहुल पाटलांना बोलून घेतलं. मी त्याच्यामध्ये पालकमंत्री म्हणून PMPMLचे मिश्रा आणि वन खात्याचे राहुल पाटील यांना तत्परतेने उचित कारवाई करावी
बस ताबडतोब थांबवावी. जो काही कॉर्नर आहे, ज्याच्यातनं धोका आहे, ज्याच्यातनं अपघात होण्याची शक्यता आहे, ते जोपर्यंत आपल्याला दुरुस्त होत नाही, कारण मी दुसरा पर्याय दिलेला होता की छोटी बस तिथं पाठवा, कारण बस साईज वेगवेगळे असतात. पण त्यांनी मला सांगितलं ई बसमध्ये त्याच्यापेक्षा लहान बस आपल्याकडे नाही, म्हणून ई बसमध्ये त्यातल्या त्यात लहान असलेलीच बस त्यांना पाठवावी लागती. पण ती बसवत असताना आता तुम्ही बघताय सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झालेली आहे, माझ्याकडे पण आहे, मी पण ती पाहिली आणि आता मला राहुल पाटलांनी पण दाखवली. जोपर्यंत ती दुरुस्ती होत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही नागरिकाचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार तुम्हाला मला नाही, म्हणून ते थांबवायला सांगितलं. जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळे मत असू शकतात. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. फक्त व्यक्त करत असताना दुसऱ्या कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, दुसरा कुणाचा कारण नसताना अवमान होणार नाही, याचा नोंद तर सगळ्यांनी घेतली पाहिजे. तुम्हाला वेग सांगू का? ऐका ना, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपण म्हणताय तसं ओबीसीला त्यांच्या त्यांच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. तितके लोकप्रतिनिधी आले पाहिजे, त्याकरता आम्ही कायदे केले. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये एकमताने बिलं पास करून घेतली नगरविकास आणि ग्रामविकासची. त्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आमचा जो काही निर्णय घेतला, जो मध्य प्रदेशने घेतला तो दाखवला. तरी पण म्हणजे तो आता दुसरा निर्णय होतो, तरी मागच्या वेळेस नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, सांगितलं होतं सगळ्यांनी की आम्ही ओबीसीच्या ज्या जागा आहेत तिथं तोच ओबीसी घटकातला उमेदवार देऊ. परंतु प्रत्यक्षात किती लोकांनी पाळलं ह्याची पण थोडी शहानिशा करा, कारण रेकॉर्ड आपल्याकडे आहे. सगळेच पक्ष आता भाजपने जे सांगितलं तेच सांगणार आहे की सर्वांनी मिळून ओबीसी जर आरक्षण न राहता निवडणुका लागल्या तर एससी एसटी ला प्रतिनिधित्व मिळेल, बाकी सगळं ओपनला प्रतिनिधित्व राहील, त्याच्यामध्ये ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आम्ही पण त्याच मताचे आहोत, त्याच विचाराचे. कोण कधी सांग? त्या अजित पवारच्या मनात ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस तो सांगणार, असं दुसऱ्यांच्या मनात येऊन तो सांगणारा नाही. कुठे काय झालं, यंदाच्या वर्षी उष्णताचं प्रमाण जास्त होतं. आपण इथं दत्ता मर्डे आहेत, त्यांना विचारा. खडकवासल्याचं पाण्याचं नियोजन वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेंगर अतिशय व्यवस्थित केलेलं होतं. उलट शेतकऱ्यांनी जरा कमी पाणी इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका ह्या परिसरात घेतलं. मी सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं होतं. आणि हे सगळं चालू असताना बाष्पीभवनाचं प्रमाण उष्णता जास्त असल्यामुळं वाढलं. हे फक्त आपल्या धरणात झालं नाही. मी आता कोयनेवरून आम्ही दोघं आलो, कोयनेच्या परिसरात तेच पाहायला मिळतंय. उरमोडी, धोम, बलकवडी, त्याच्यामध्ये तारळी, ही जी कन्हेर, ही जी त्या भागातली धरणं आहेत तिथं पण महाराष्ट्रात सगळीकडे तेच प्रमाण पाहायला मिळालेलं आहे. आता हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे, आपल्याकडे पहिला पाऊस पडायला लागला की लगेच आपल्या कॅचमेंट एरियामध्ये धरणामध्ये पाणी यायला सुरुवात होते. तरी देखील विक्रम कुमारांना सांगून अतिशय व्यवस्थितपणे पुणे शहरातल्या पाण्याचं नियोजन आणि राजेश पाटलांना सांगून पवनेच्या धरणातलं पिंपरी चिंचवडला पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ह्या सूचना देत असताना काही काही ठिकाणी पाईपलाईनचं काम होतं, त्याच्यामुळं त्यांना आधीच डिक्लेअर करावं लागलं की ह्या भागामध्ये आज पाणी येणार नाही. तिथं त्यांनी टँकरची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि जवळपास आता पाऊस म्हणजे आज तर अंदमान निकोबारला आलाय हे तुमच्याही पाहण्यात आलेलं असेल. वातावरण बदललेलं आहे, निश्चितपणे पाऊस येईल आणि सगळ्यांचं समाधान होईल. तिकडे शेतकरी सुखावे, इथं पुणेकर नागरिक सुखावतील. हा
राज्याची ज्यावेळेस अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस आमचा टास्क फोर्स आहे. मुख्यमंत्री त्या टास्क फोर्सची बैठक घेत असतात वेळोवेळी. आमचा आरोग्य विभाग आहे, आरोग्य मंत्री आहे, वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे, तो विभाग आहे, अमित देशमुख, स्वतः राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे आणि ते सगळे अधिकारी वर्ग, टास्क फोर्सचे सगळे डॉक्टर्स, हे सगळेजण त्याच्यावर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जसं आम्ही लक्ष ठेवून आहोत तसं केंद्र सरकारचं पण काम असतं, WHO पण काम असतं. त्या पद्धतीनं सगळ्यांचं लक्ष आहे, काळजी नसावी. त्या संदर्भामध्ये आपले जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब उद्या किंवा परवा इत्थंभूत माहिती देतील. नक्की काय झालं, कधी झालं, केव्हा झालं, कुठल्या तारखेला घडलं वगैरे वगैरे. आम्ही लोक काम करत असताना दुजाभाव कधीच करत नाही. पवार साहेबांची तशी कधी शिकवण नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यांचाच पाण्यावर हक्क आहे. सोलापूरचाही अधिकार आहे, सोलापूरलाही पाणी मिळालं पाहिजे. उलट तुम्हाला माहिती असेल पाठीमागच्या काळामध्ये आपण उजनीमध्ये उद्धटच्या ठिकाणी मोठा बंधारा घालून, बंधारा नाही बॅरेजेस, थोडंसं धरणच ते करून टनेलमधनं पावसाचं पाणी जे वाया जातं पलीकडं आणि समुद्रात निघून जातो ते सगळं डायव्हर्ट केलेलं आहे आणि तेही पाणी ॲडिशनलचं आपण उजनीमध्ये टाकतोय. मराठवाड्यातल्या भागाला जो कृष्णा खोऱ्यामध्ये भाग मोडतो त्यांनाही मिळावं आणि माझ्या सोलापूर जिल्ह्याला मिळावं अशा पद्धतीचं आमचं नियोजन चालू आहे. मी सांगू का, आंदोलन अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं महात्मा गांधींनी आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळत असतानाच शिकवलेलं आहे. त्याच मार्गाने सगळ्यांनी केलं पाहिजे. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु आंदोलन करताना ते म्हणजे फिजिकल हाणामारी अजिबात होता कामा नये. कायदा हातामध्ये कुणी घेता कामा नये. नियम तोडता कुणी कामा नये. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतील. कुठलीही व्यक्ती बाहेरनं आली, ते केंद्रीय मंत्री असतील, ते कुठलेही राज्यातले मंत्री असतील, त्यांना पूर्णपणे संरक्षण देणं हे त्या राज्यातल्या पोलीस खात्याचा काम आहे आणि आपली पोलीस यंत्रणा ते काम चोखपणे बजावतील याबद्दल मला विश्वास आहे. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.